छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अचलपूर तालुका व परतवाडा अचलपूर शहर काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालय अचलपूर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार सुदर्शन सहारे यांना निवेदन देत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य करून त्यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप केलाय। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविलाय। तसेच संबंधित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित असतानाही या वक्तव्याचा निषेध न केल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजप व संघावरही टीका केली आहे। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धीरेंद्र शास्त्रीवर गुन्हा दाखल करा, बागेश्वरला महाराष्ट्रात बंदी घाला अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात काँग्रेस अचलपूर शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे, परतवाडा शहर अध्यक्ष राहुल गवई, सेवादल अध्यक्ष सच्चिदानंद बेलसरे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष राहुल गाठे, माजी उपसभापती श्रीधरराव काळे, नगरसेवक साईद भाई मौलाना, मोहम्मद अकबर सर, लकी अहमद, सौरभ भोजने, अरविंद नेतनराव, गोलू जामनिक, संजय बोसरे, एजाज खान, स्वप्नील बोबडे, प्रवीण हगोणे, विशाल खानजोडे, अब्दुल मजीद यांच्यासह युवक काँग्रेस, सेवादल, अनुसूचित जाती व ओबीसी विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अचलपूर तहसीलला जो बागेश्वर बाबा छत्रपतीच्या बाबतीत बरळला त्याचा निषेध म्हणून आज सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आज इथं उपस्थित राहून तीव्र निषेध करण्यात आला आणि या बंधू भावावर लवकरात लवकर पोलीस कारवाई करण्यात यावी व याला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी करण्यात यावी अशी मागणी घेऊन आज तहसील कार्यालयावर सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आले आणि निवेदन दिलं। जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर यानंतर आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी चेतावणी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार साहेबांना देण्यात आली। विजय काकडे, आरसीएन न्यूज, अचलपूर।